शिवाय आपण नाशिकमधली परिस्थिती तर बघितली, मात्र यवतमाळमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। दुष्काळानं संपूर्ण महाराष्ट्र होरपळतोय आणि कारेगाव पारधी बीडावरील महिला जीव धोक्यात घालताय। भर उन्हामध्ये पाण्यासाठी वणवण भटकताय। खोलविहिरीतून पाणी काढण्यासाठी साखळी केलेली आहे। यात एका जरी महिलेचा हात सुटला तरी जीव जाऊ शकतो। मात्र पाण्यासाठी ही सगळी कसरत सुरू आहे। त्यामुळे आता सरकार याकडे लक्ष नेमकं कधी देणार आहे, हा सवाल फासे पारधी समाजातील महिला उपस्थित करतायत। एका गुंड पाण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागता। आमचा लेकरू पडून जाते विहिरीमध्ये, किंवा आमचं माणूस पडून जाते विहिरीमध्ये, बाया पडून जाते विहिरीमध्ये, घसरून पडून जाते। त्या एका गुंडा पाणीसाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागते। आणि खूप काही आम्हाला असं आहे की आम्हाला कोणत्या याच्यातून सरकार लाभ देत नाही, आणि बोरवेल देत नाही किंवा विहीर देत नाही आम्हाला, आणि आमच्याकडे कोणी बघत नाही।